हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहे आज सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, कित्येक वेळा असं होते, काही मुलं अभ्यास करतात, भरपूर वाचन करतात, पण त्यांना आज वाचलेलं उद्या विचारा लक्षात राहत नाही. मग ही स्मरणशक्ती आपण कशी वाढवायची? त्या सगळे काही औषधं आहेत का? काही उपाय आहेत का? काय करायचं ही स्मरणशक्ती वाढवायला? ह्याच्याबद्दल आपण आज बोलूया. वास्तविक काय आहे माहिती का? स्मरण हे मेंदूतल्या न्यूरॉन्स पेशींचा खेळ आहे. न्यूरॉन्स पेशी, कान, नाक, त्वचा, जीभ आणि डोळे हे आपले पंचेंद्रिय आपल्याला माहित आहे. हे पंचेंद्रिय सतत अनुभव घेत असतात. आता तुम्ही कॉफी पिता, तुमच्या जिभेला गरम लागते, काही आवाज ऐकू येतो, कानाला, डोळ्याला दिसते. हे अशी पंचेंद्रिय सतत अनुभव घेत असतात आणि ते अनुभव ते मेंदूकडे पाठवत असतात. मेंदू त्या सगळ्या अनुभवांचं स्मरणात रूपांतर करते, मेमरीत रूपांतर करते. आणि तरी इथे प्रश्न पडतो, सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात नाही राहतात सगळ्याच गोष्टी. आता आपण लहानपणीपासून काही गोष्टी आपल्या लक्षात आहेत, पण काही गोष्टी आपल्याला आठवत नाहीत. चांगल्या आनंदाच्या गोष्टी सुद्धा आपल्याला आठवतात. आता आपला नंबर आलेला असेल शाळेत, कॉलेजमध्ये, आपल्याला बक्षीस मिळालेलं असेल, हे नक्की आपल्या लक्षात राहते. आपल्या लग्नाचा दिवस असेल, कोणी विसरणार नाहीये. इन द सेम वे दुःखद घटना किंवा दुःखद आठवणी, अपमानकारक प्रसंग देखील आपल्या लक्षात राहतात. काही लोक, तुम्हाला माहित आहे, मी जन्मात विसरणार नाही या गोष्टी, असं म्हणतात का नाही? आणि त्या गोष्टी मेंदू का अगदी नीट लक्षात ठेवते आणि हे अभ्यासाचं काय ठेवत नाही, हा प्रश्न आहे. ते आपण अभ्यास केलेला मुलांनी लक्षात व्यवस्थित ठेवण्यासाठी काय काय करावं त्याच्याबद्दल आज आपण थोडंफार बोलूया. आता तुम्हाला माहित आहे, अभ्यास करताना व्हिज्युअलायझेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही स्टेट्स आणि कॅपिटल्स शिकवता, भारताचे स्टेट्स आणि कॅपिटल्स. नुसतं तुम्ही तोंडी शिकवण्यापेक्षा मॅप घेऊन, मॅपवर दाखवून, प्रत्येक मुलाला बोलवता, दाखवायला लावता, असं दाखवलं का नाही, त्यांचे जास्त लक्षात राहते. एम आय राईट? इन द सेम वे हे पहिलं ते कसं झालं, मी तुम्हाला म्हटलं व्हिज्युअलायझेशन, मेमरी. व्हिज्युअलायझेशन करतो आपण कुठलीही गोष्ट. आता सायन्समध्ये म्हणा, हे ते आपण व्हिज्युअलायझेशन करून दाखवतो. ह्याच्यापेक्षाही चांगली गोष्ट, एखाद गोष्ट आपण त्या मुलाला तिथे नेऊन दाखवला. आता फॉर एक्झाम्पल जलियनवाला बाग मॅसेकर, जलियनवालाचं हत्याकांड. तुम्ही मुलांना तिथे घेऊन जावा, तो वॉल दाखवा, तिथे त्या गोळ्या लागलेल्या अजूनही खुणा आहेत. आणि कसं तर जलियनवाला बाग म्हणजे मोठा अमृतसरच्या जवळ आहे, तुम्हाला माहित आहे. आणि कसं बाहेर पडण्याचा दरवाजा तसा अरुंद आहे. हे सगळं ते मुलांनी डोळेनं, स्वतःचे डोळेनं बघितलं की तर जास्त त्यांना लक्षात राहण्यासारखं आहे. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव देता येत असले तर खूप उत्तम आहे. पण सगळ्या गोष्टींचे आपण काय प्रत्यक्ष अनुभव देऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव देणं हे खूप खूप उपयोगी पडते.
त्याच्याशिवाय एकमेकांना जोडून लक्षात मुलं ठेवतात. फॉर एक्झाम्पल, माझा मुलगा लहान असताना, खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 30-40 वर्षापूर्वीची, त्यांना तालुके होते. आम्ही मिरजला होतो, तुम्हाला माहित आहे, त्यामुळे सांगली जिल्ह्याचे तालुके. तेव्हा ते लक्षात ठेवायला काय केलं होतं, आता शिजव कमी खा. हे बघा, हे लक्षात राहते, आता शिजव कमी खा. आ स्टँड्स फॉर आटपाडी, तासगाव, शिराळा, जत, वाळवा, कडेपूर, मी मिरज, खा खानापूर, असं ते लक्षात ठेवलं होतं. का म्हणजे परीक्षेत विचारलं जायचं ना, सांगली जिल्ह्याचे तालुक्यांची नावं लिहा, मला वाटते 2रीत का 3रीत काहीतरी, म्हणून त्यांना हे शिकवलेलं होतं, आता शिजव कमी खा. असं मुलं काहीतरी युक्त्या निवडतात, ते युक्त्यामुळे ते हे सगळं लक्षात ठेवतात. आणि काय होते माहितीये का, रिपिटिशन इज ए मस्ट. एकदा वाचलेला, एकदा पहिल्यांदा मूल धडा वाचतो तेव्हा समजून घेऊन वाचतो, नंतर त्यांना काय करायला पाहिजे, परत परत वाचायला पाहिजे. म्हणजे रिपिटेटिव्ह ऍक्शन पाहिजे. परत परत ते पाठांतर केला की त्याला पाठ होते. आता टेबल्स लहानपणी आपण असतील किंवा आपली मुलं असतील, आता नातवंड असतील, कसं पाठ करतात आपल्याला माहित आहे, रोज म्हणतात म्हणजे आपोआप पाठ होते. कुठे गावाला गेली, महिनाभर म्हटलं नाही की कुठेतरी अधूनमधून चुका होतात, हे पण आपण बघितलंय. म्हणजे काय, रिपिटिशन पाहिजे. आता मी म्हणेन, आता ते आपण हे आपलं स्मरणशक्ती वाढवायला काय करायला पाहिजे, ह्याच्याशिवाय हे सगळ्या विद्यार्थ्यांचं झालं. आता इन जनरल आपण मोठे सुद्धा विसरतो का नाही हो कित्येक वेळेला. आमचे घराजवळ एक माणूस होता बरं का, दुकानदार. तो दुकानाला कुलूप लावून गेल्यावर 10 पावलं गेल्यावर परत यायचा बघायला कुलूप लावले का नाही म्हणून. हे त्याचं रोजचं झालं. छोटी मुलं त्याला नंतर चिडवायची. आपल्याला पण कित्येक वेळा मी गॅस बंद केले का नाही, अमुक केले का नाही, असं होते का नाही. हे विस्मरण कोणालाही होऊ नये म्हणून काही व्यायामाचे प्रकार आहेत, ते आपण करायला पाहिजे. जमेल तो व्यायाम करायला पाहिजे. का म्हणजे सगळ्यांना सारखा व्यायाम नाही, प्रत्येकाचे वयाप्रमाणे आवडीप्रमाणे व्यायाम वेगळं असते. पण काही असू देत, नित्य नियमानं आपण व्यायाम करायला पाहिजे. शारीरिक हालचाली व्यवस्थित पाहिजे आणि करत राहणं पाहिजे. कायम आपल्या शारीरिक हालचाली पाहिजेत. आणि एक खूप छान गोष्ट म्हणजे नव्या गोष्टी सारख्या शिकत राहायला पाहिजे, तर आपला मेंदू पण तल्लख राहतो आणि आपल्याला काही आपण विसरत नाही. नवीन गोष्टी आपल्याला त्याची पुढे आयुष्यात गरज असेल नसेल, पण त्या नवीन गोष्टी आपण शिकत राहायचं. वेगवेगळ्या जागांना जाऊन भेट द्यायचं म्हणजे प्रवास करणं. आणि नवीन वाचत राहायचं, नवीन गोष्टी. आणि हेतनं आपण काय करतो, नवीन गोष्टी शिकलो की तर परत परत करून बघायचं. मी पूर्वी पण तुम्हाला म्हटलेलं असेल, आमच्या सासूबाईंना रांगोळीची खूप हौस होती हो. त्या कोणाच्याही दारासमोर चांगली रांगोळी दिसली का नाही, घरी आला की पाट घ्यायच्या आणि पाटावरती रांगोळी घालून बघायची. इवन 70चे पुढे सुद्धा. ह्याच्यामुळे काय होते, आपला मेंदू व्यवस्थित काम करत राहते, आपण विसरत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या मेंदूला म्हणजे स्मरणशक्तीला मदत करणाऱ्या गोष्टी आपण सतत करत राहिलो तर विस्मरणाचे आजार आपल्यापासून लांब जातील. आणि आपल्याला ते आजार लांब जायलाच पाहिजे का नाही, नक्कीच. त्यामुळे रोज आपण नवीन काहीतरी शिकत राहूया.
असं म्हणायचं नाही माझा अमुक वय झाला आता काय शिकायचं नाही. नवीन अजूनही आपण नवीन शिकत राहायला पाहिजे, रोजचा व्यायाम करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या. हिंडत फिरत राहायला पाहिजे, नवीन जागी जावा, तिथे बघा काही नवीन. हे सगळं करत असलं का नाही आपली स्मरणशक्ती व्यवस्थित राहते, आपण काही गोष्टी विसरत नाही. ते आजपासून आपण सर्वांनी हे फॉलो करायचं ना. अच्छा, नक्की. हॅव ए गुड डे.